जय 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 भीम, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा अरे होत कसं नाही, होत कसं नाही, होत कसं नाही. अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण रद्द, अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण रद्द, अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. प्रामुख्यानं आमची अशी मागणी आहे की जे अनुसूचित जाती एसटी प्रवर्गाचं अ ब कडं असं वर्गीकरण करण्याचा घाट शासनाने जे घातलेला आहे त्याला चर्मकार समाजाचा महाराष्ट्रामध्ये तीव्र विरोध आहे. याचं कारण असं आहे की SC SC मध्ये ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये 13% आरक्षण दिलेलं आहे आणि मग हे 13% आरक्षण SC प्रवर्गासाठी दिले. त्याच्यामध्ये जर तुम्ही जाती वाटून जर जातीमध्ये भांडणं लावत असाल तर ते चर्मकार समाज महाराष्ट्रातला कदापि सहन करणार नाही. त्यासाठी हे राष्ट्रीय चर्मकार महासंघ आज रस्त्यावर महाराष्ट्रामध्ये उतरलेला आहे. मुळात एकतर बदर समितीचा अहवाल तुम्ही डिक्लेअर केला नाही, जनगणना कोणा समाजाची किती आहे पूर्ण जनगणना केली नाही. त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असताना आपण या अहवालाची जे लागू करण्याची काय गडबड आहे सरकारला, हेच प्रश्न सोडून याच SC समाजाचे अनेक प्रश्न दुसरे जे प्रलंबित आहेत महाराष्ट्रामध्ये त्या प्रश्नावर सरकार काही बोलणार आहे की नाही, जेणेकरून महामंडळाचा प्रश्न आहे, संत रविदास चर्मोद्योग विकास महामंडळ असेल, महात्मा फुले विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, या महामंडळाला कुठकी कवडी सरकार देत नाही. त्याच्यामधल्या अनेक प्रकारच्या तफावती आहेत. त्या महामंडळाला अध्यक्ष सरकार देत नाही, त्याच्यावरती सदस्य नेमत नाही. अनेक प्रकारच्या अडचणी ज्या की समाजाच्या खऱ्या अर्थानं विकास करणाऱ्या आहेत, ज्याच्यामध्ये समाजाचा खऱ्या अर्थानं विकास होणार आहे, ते विकासाची सगळी बाजू सोडून ह्या आपापसात भावाभावामध्ये भांडणं लावण्याचं काम हे सरकार करत आहे. म्हणून माझी तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की हे अ ब कडच्या फंद्यामध्ये न पडता, हे अ ब कड न करता आहे जे दलितासाठी जे ठेवलंय, जे आर्थिक बजेट समाज कल्याणचं आहे, जे महामंडळाच्या बाबतीत आहे, ह्या सगळ्या बाबतीवर जर सरकारनं काम केलं तर निश्चित या समाजाचा सगळ्या SC समाजाचं कल्याण महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ अजिबात अ ब कड होऊ देणार नाही. पर्यायी रस्त्यावर आणखी याच्याही पेक्षा मोठं आंदोलन आम्हाला करावं लागलं तरी करू. आज जरी उन्हाचा तडका जास्त असल्यामुळे लोकसंख्या कमी जास्त असेल, परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आपण जर आता फेसबुक लाईव्ह बघितलात तर सगळ्या जिल्ह्यामध्ये चर्मकार समाजाचे कार्यकर्ते, चर्मकार समाज रस्त्यावरती उतरून याचा विरोध करत आहे. पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की हे जे अ ब कड आपण